आपण दुर्दैवी आहोत की कदाचित त्या 3.5-4 वर्षाच्या लेकीच्या किंकाळ्या वेळेवरती जर कुणाच्या कानावर पडल्या असता तर कुणीतरी जाऊन वाचवू शकलं असतं. पण इथून पुढे कुठल्याही मुलीची किंकाळी अशी घुमू नये म्हणून सोलापूर करायचं. कोण होता तो नराधम? मी म्हणजे अरे तो कोण होता आम्हाला माहित नाही. तो लांडगा होता, तो नीच होता, तो नराधम होता, तो हरामखोर होता, तो नालायक होता आणि अशा लांडग्याला ठेचूनच मारले. मला आठवतंय जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, बदलापूरची घटना घडली होती, मी स्वतः गेले होते. त्या अक्षय शिंदेला ठोकला होता पोलिसांनी. खूप लोकांनी टीका केली, परंतु आम्ही पोलिसांचं समर्थन करण्यासाठी पुढे आलो होतो की जर एक नराधम एका 3-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करत असेल आणि पोलिसांवरती जरा हमला करत असेल तर पोलिसांच्या बंदुका काय दिवाळीच्या टिकल्या उडवण्यासाठी ठेवलेल्या नाहीये हे सांगणार. हा महाराष्ट्र मध्यप्रदेशचा ज्या महाराष्ट्रामध्ये एका स्त्रीवरती एका नराधमानं हात टाकला म्हणून त्याचे हातपाय तोडून चौरंगा करणारा हा महाराष्ट्र. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना अधिकार देण्यासाठी संविधान दिलं. महिलांना अधिकार मिळावेत म्हणून हिंदू कोर्टीलासाठी राजीनामा दिला. पण जर महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला जाणार असेल तर मला वाटतं की आता आपण माणूस म्हणून एक होण्याची गरज आहे, बाई म्हणून एक होण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं की एका बाजूला कायदेशीर मार्गाने तर लढा आम्ही लढू. राज्यसभेमध्ये मी स्वतः या प्रश्नावरती आवाज उठतोय. मी स्वतः पंतप्रधान असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी तर मी भेटेन, चर्चा करेन. एकनाथजी शिंदे साहेबांशी आम्ही कालपासून संपर्कात आहोत. जेवढं काही करता येते तेवढं करतोय. आज मी आपले सरकारी वकील सोलापूरचे प्रदीपसिंग राजपूतजी यांच्याशी पण चर्चा केली आणि पॉस्को कायद्यामध्ये आणखी काय सुधारणा केली पाहिजे. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी अशा पद्धतीची मागणी करेन की जर देशाच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये पुढच्या अधिवेशनात जेव्हा मी जाईल की जर पोलिसांना बंधन आहे की 90 दिवसांच्या मध्ये चार्जशीट दाखल झालं पाहिजे, तर पॉस्कोच्या केसेसमध्ये लहान मुलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला 90 दिवसाच्या आत फाशी मिळालीच पाहिजे. ते मी स्वतः ती मागणी करणार.